आज मी आपल्या टेरेस गार्डनवर लाल भाजी लावत आहे। तर लाल भाजीच्या बिया मी नर्सरीमधून 10 रुपयाला एक पॅकेट आणलं आहे आणि तसंच सेम मी चवळीच्या भाजीचं पण एक पॅकेट आणलं आहे। तर हे बघा कशी बिया आहे, छान बारीक बारीक छोटे छोटे दाणे राहतात। मी माझ्या टेरेस गार्डनवर बिया तयार करायला ठेवले आहे रोपं आणि हे मी आता मातीमध्ये छान अशी शिंपडून घेईल हलक्या हाताने बारीक बारीक आहे। तर आणि मातीमध्ये हलकेसे मिक्स करून घेईल। तर याची माती मी 50% मी माती घेतली आहे आणि 20% कोकोपीट आणि 20% कंपोस्ट ते मिक्स करून मी ती माती तयार केली आहे। आणि लाल भाजीसाठी ग्रो बॅग लांबीमध्ये जास्त उंच नसली तरी चालेल, पण रुंदीमध्ये जास्त पाहिजे, कारण की ही भाजी आहे तर म्हणून त्यासाठी याला पसरटच जागा लागते। आणि लाल भाजीला 4 ते 5 तासाचीच ऊन भरपूर होते आणि लाल भाजीची माती थोडी ओलसरच ठेवायची, पण त्याला वॉटरिंग नाही करायचं, कारण की ओव्हर वॉटरिंगनी झाड मरून जातं। जेवढं पाणी कमी दिलं तर नाही मरेल, पण ओव्हर वॉटरिंगनी मरून जाते। या ग्रो बॅगमध्ये मी चवळीची भाजी लावते, त्या ग्रो बॅगमध्ये मी लाल भाजी लावली होती, या ग्रो बॅगमध्ये मी चवळीची भाजी लावेल। चवळीची भाजी पण सेम लाल भाजीच्याच पद्धतीने लावायची असते आणि सेम तशीच काळजी घ्यायची असते। याला पण ओलसर माती ठेवायची, पण जास्त ओव्हर वॉटरिंग नाही करायची। आणि ही तुम्हाला 20 ते 25 दिवसातच कापणीला येऊन जाईल। 4 ते 5 दिवसात छोटे छोटे बेबी प्लांट्सही दिसायला लागेल आणि 20 ते 25 दिवसात कापणीला येऊन जाईल। आणि याची तुम्ही दोन वेळा तरी कापणी करू शकता आणि 2 वेळा कापणी केल्यानंतर तिसऱ्या वेळेमध्ये तुम्ही याला बी तयार करायसाठी ठेवून देऊ शकता। आता मी याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून घेईन आणि हलक्या हाताने पाणी शिंपडेल, जेणेकरून बिया एका जागी एकत्रित न होऊन जा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।